नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावरी म्हणते की मुक्त विद्यापीठातून कोणता फॉर्म आणायचा आहे हे तुला माहिती असणार आहे का? आदिराजला म्हणते की आपण ट्रिपल सीट जायचं का? नित्या म्हणते मला सुद्धा यायचं आहे, आपण चौघीही जाऊयात. राजमा म्हणते त्याची काहीही गरज नाही, आम्ही दोघी आहोत ना, आम्ही दोघी जातो असं बोलते. आदिराज दोघींनाही म्हणतो की सांभाळून जा. सावरी म्हणते की तुमच्या लेकीला व्यवस्थित घेऊन जाते मी, असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. नित्या आदिराजला म्हणते की आपल्या लक्ष्मीचं थांबलेलं आयुष्य पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. इकडे सोमनाथ शालिनीकडे येतो आणि म्हणतो की नियतीने तुमचा मार्ग मोकळा केलेला आहे. राजमा आणि सावरी दोघीही आदिराजशिवाय घराबाहेर पडलेले आहेत. शालिनी म्हणते मग तू मला काय विचारायला आला आहेस का? सोमनाथ सांगतो की आपली माणसं कामाला लावलेली आहेत आणि ते आता दोघींना उचलतील सुद्धा. शालिनी तलवार हातामध्ये घेते आणि सोमाला शाब्बास असं बोलते. इकडे नित्या घरामध्ये येते. टेबलवरती सावनीची पर्स ती ठिकाणी तशीच राहिलेली असते. आदिराज म्हणतो अरे देवा, म्हणजे यांच्याकडे पैसे नसणार आहेत. चला आपण पटकन जाऊयात आणि त्यांना पैसे देऊन येऊयात. ते दोघेही गाडीवरून त्यांना पर्स देण्यासाठी जाऊ लागतात. तर समोर पाहतात तर सावरी एकटीच त्यांच्या दिशेने येत असते. आदिराज विचारतो की राजमा कुठे आहे? सावरी सांगते की ती बस स्टॉपवरती थांबली आहे. माझी पर्स घरी राहिली होती ना, मग तीच घ्यायला मी चालले होते. नित्या म्हणते की अरे तुलाच पर्स द्यायला आम्ही येत होतो, आता ही घे पर्स. आदिराज तिला बस स्टॉपवरती सोडो, मी पायी घरी जाते. आदिराज सावरीला बाईकवर बसून बस स्टॉपच्या दिशेने जातो. इकडे स्टॉपवरती राजमा सावरीची वाट बघत असते आणि एका गाडीमधून सोमनाथचे गुंड राजमावरती लक्ष ठेवून असतात. सोमनाथ त्या गुंडांना फोन करतो आणि म्हणतो की तुम्ही काय मुहूर्ताची वाट बघताय का? राजमा एकटीच आहे उभी, अशी संधी पुन्हा मिळणार नाही, जा पटकनी उचला तिला. ते गुंड राजमाला पकडण्यासाठी पुढे जातच असतात. तितक्यात आदिराज सावरीला घेऊन येतो. सोमनाथ घाईघाईतच त्या गुंडांना पुन्हा फोन करतो आणि सांगतो की काहीही करू नका, तो जाईल लगेचच. आदिराज दोघींनाही म्हणतो आता काही विसरलं नाही ना, आणि काळजी घ्या, असं म्हणून तिथून निघून जातो. सोमनाथ पुन्हा त्या गुंडांना फोन लावतो. आता तुम्ही कशाला थांबले आहेत, जा ना पटकन, उचला तर, असं बोलतो. ते गुंड पुढे येणार तितक्यात लवली आणि नित्या तिथे. लवली म्हणतो तू कोल्हापूरला चालली आहेस ना, मग माझं तहसील कार्यालयामध्ये कागदपत्राचं काम आहे, ही कागदपत्र फक्त तिथं द्यायची आहेत. सावरी म्हणते की ठीक आहे, ही कागद आम्ही तिथं जमा करतो. राजमा म्हणते की आता तुम्ही जा, आम्ही निघून जातो. नित्या म्हणते नाही नको, बस येईपर्यंत आम्ही इथंच थांबतो. सोमनाथ पुन्हा त्या गुंडांना फोन लावतो आणि सांगतो की तुमच्या गाडीची आता वडाक करा आणि नित्यासमोरूनच त्या दोघींनाही उचला. तेव्हा ते गुंड लगेच तोंडावरचे मास्क खाली करतात आणि बाहेर येऊन त्यातील एक गुंड ओरडतो की 2च सीट आहेत, डायरेक्ट कोल्हापूर, असं ओरडतो. लवली म्हणतो की अहो भाऊ, आमचे पण 2च सीट आहेत, त्यांना तेवढं कोल्हापूरला सोडवा. तेव्हा ते दोघीही गाडीमध्ये बसतात आणि गाडी तिथून निघून जाते. नित्या लवलीला म्हणते की तुला काही गडबड नाही वाटली का रे? लवली म्हणतो तुम्हाला कसं काय कळालं? कारण मी कागदपत्र तिथंच ठेवली आहेत आणि रिकामं पाकिट सावरीच्या हातामध्ये दिलं आहे. आता मला माझं पेट्रोल जाळावंच लागणार आहे, असं म्हणून दोघीही त्या गाडीच्या पाठीमागे जाऊ लागतात. पण ते गुंड कोल्हापूरचा रस्ता सोडून दुसऱ्याच रस्त्याने गाडी घेतात. सावरीला आणि राजमाला शंका येते. सावरी विचारते हा तर रस्ता कोल्हापूरचा नाही, मग इकडं गाडी कुठं वळवली? तो गुंड म्हणतो की हे 2 सीटं सोडायची आहेत ना, मग आपण आपला कोल्हापूरचा रस्ता धरूयात. नित्या आणि लवली त्या गाडीचा पाठलाग करत असतात, पण ती गाडी कोल्हापूरच्या दिशेने दिसलीच नाही म्हटल्यानंतर ते शंकेने थांबतात. ही गाडी कुठं गायब झाली, असं ती लवलीला विचारते. लवली म्हणतो गाडी तर दिसायला पाहिजेच होती ना. नित्या म्हणते की मी म्हटलं होतं ना तुला काहीतरी गडबड आहे, असं म्हणून ती लगेच आदिराजला कॉल करते. आदिराजचा फोन बंद लागतो. नित्या म्हणते की आता आपणच शोधायला हवं, असं म्हणून ते दोघेही बाईकवरून निघतात. इकडे सावरी त्या माणसाला म्हणते की दादा तुम्ही गाडी थांबवा. राजमा म्हणते की आम्हाला इथंच उतरवा आणि नक्कीच काहीतरी गडबड दिसतीये. सावरी म्हणते की गाडी थांबवा नाही तर आम्ही आरडाओरडा करू, आणि मोठमोठ्याने ओरडू लागते. ते गुंड म्हणतात की तुम्ही आता शांत बसा आणि अजिबात दंगा करू नका. बाप जरी आला ना तुमचा, तरीसुद्धा तुमची आता इथून सुटका नाही. आणि तितक्यात आदिराज चक्क रस्त्याच्या मधोमध बाईक आडवी लावून उभा असतो. सावरी म्हणते की आमचा नाही, तुमचं सगळ्यांचाच बाप आलेला आहे. आदिराज लगेचच बाईकवरून खाली उतरतो आणि गाडीच्या दिशेने येऊ लागतो. राजमा आणि सावरी दोघीही गाडीतून खाली उतरतात आणि आदिराजच्या दिशेने पळत जातात. तितक्यात ते गुंड गाडी वळवतात आणि तिथून निघून जातात. आदिराज दोघींनाही जवळ घेतो आणि तुम्ही व्यवस्थित आहात ना, असं विचारतो. आता इकडे शालिनी सोमाच्या पुन्हा कानाखाली ओरडते
आणि म्हणते की पुन्हा पुन्हा का रे मला सांगायला लावतोस. सोमा म्हणतो की मॅडम साहेब, मी माझा जीव तुमच्या पायाशी ठेवला आहे आणि तुमच्या जीवाशी जर कोणी खेळत असेल ना तर त्याला मारायला मी मागे पुढे बघणार नाही. शालिनी म्हणते पण तुझ्याच चुकीमुळे माझा जीव गेला तर मग मी काय करणार आहे. सोमा म्हणतो पण तुम्हीच म्हणले होते ना की एकदा राजमाला संपवलं तर नित्य आपोआपच संपेल, म्हणून मी राजमाला उचललं होतं. शालिनी म्हणते पण असंच चार चौघात उचलणार का तिला. राजमा काय एकटी होती का, सावरी होती ना आदिराजची बहीण त्याच्यासोबत, आणि ते नित्याला हात लावला होता तर बघितलं ना त्या आदिराजनी काय केलं, तेव्हा मला पाया पडावं लागलं होतं त्याच्या. जरा अक्कल वापरत जा ना, मूर्ख आहेस तू, आणि आता हे सगळं तूच केलं आहे हे त्याला वेगळं सांगायची गरज नाही. सोमा म्हणतो मग आता मला तरी काय माहिती की तो असा मध्ये येईल. शालिनी म्हणते की आता आला आहे ना तो मध्ये, आदिराज आहे तो तो कुठे आणि कसं पण टपकतो. राजमाला संपवायचा आहे आपल्याला, तो वाघ कसा दबा धरून बसतो तसंच करायचं आहे आता आपल्याला. योग्य संधीची वाट बघायची आहे. राजमाचा काटा काढायचा आहे आपल्याला, पण कोणतीही खूण मागे न ठेवता. इकडे नित्या आदिराजला कॉल करत असते, तितक्यात सावरी आणि राजमा तिथे येतात. नित्या म्हणते की मला तर खूपच काळजी वाटत होती तुमची, काळजाचा ठोका चुकत होता माझ्या. राजमा म्हणते माझे आई बाबा एवढे खंबीरपणे उभे आहेत ना माझ्या पाठीशी, मग मला काय होणार आहे. सावरी म्हणते माझे दाद्या आणि वहिनी इतके डेअरिंगबाज आहेत ना की माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाहीत. लवली विचारतो म्हणजे राजदा तिथं आला होता का. तितक्यात आदिराज तिथे येतो. नित्या आश्चर्यानेच विचारते की तुला कसं कळालं पण हे. आदिराज म्हणतो की सावरीला जेव्हा मी सोडवलं ना तेव्हाच मला जरा शंका आली होती. मी त्यांची गाडी पाहिली होती, मी गाडीचा पाठलाग पण केला, पण ते काही हाती लागले नाहीत. नित्या म्हणते पण शालिनीने आता हे का केलं असेल. आदिराज म्हणतो की शालिनी असा गोंधळ घालणार नाही, हे सगळं त्या सोमाचं काम आहे. लवली म्हणतो पण दोघे तर एकच आहेत ना, पण आता शालिनी सावरीच्या मागे का लागली आहेत परत परत. नित्या म्हणते मागच्या वेळेस मला डिवोर्स पेपरवर सह्या करायला लावायच्या होत्या म्हणून तिने सावरीचा वापर केला होता. राजमा म्हणते पण मग आता तिला काय हवं आहे. आदिराज म्हणतो की यावेळेस सावरी एकटी नव्हती, राजमासुद्धा होती तिच्यासोबत. नित्या म्हणते म्हणजे यावेळी शालिनीचं टार्गेट सावरी नाही तर राजमा होती. आता यानंतर सर्वांना धक्काच बसतो. सोमनाथ शालिनीने सांगितलेलं पार्सल घेऊन येतो आणि पाहुणीसुद्धा शालिनीसाठी चहा घेऊन येते. शालिनी म्हणते की बघितलंत ना किती पोरगी काळजी घेते माझी. पाहुणी म्हणते की मालकीनबाई असं का म्हणताय, उलट तुम्हीच मला इथं आसरा दिला आहे. शालिनी म्हणते सारखं सारखं हे बोलून दाखवायची गरज नाही गं, मी रागामध्ये जे काही बोलते ना याचा अर्थ असा नाही की मला तुझ्या कामाची कदर नाही. असं म्हणून सोमाने आणलेलं पार्सल पाहुणीच्या हातामध्ये देते आणि ही घे मिठाई, ही सगळी तुझ्यासाठी आहे असं बोलते. पाहुणी म्हणते की एवढी सगळी मिठाई मी एकटी काय करू. शालिनी म्हणते मग आपल्या माणसांमध्ये वाटून का. पाहुणी म्हणते की तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण इथे. तेव्हा शालिनी म्हणते की अगं असं काय, आदिराज आहे ना आणि त्याच्या घरामधली सगळी माणसं तुझीच आहेत ना. ही मिठाई घेऊन तिकडे जा, सर्वांना वाट आणि तूही खा. आणि हो नित्याला सांगू नको मी दिली आहे ती, नाहीतर फेकून देईल ती. पाहुणी म्हणते मग काय सांगू, कोणी दिली असं सांगू. शालिनी म्हणते की अगं तुझा पहिला पगार होणार आहे असं म्हणून ही मिठाई घेऊन जा. पाहुणी म्हणते हे भारीच आहे असं म्हणून मिठाई घेऊन ती तिथून निघून जाते. शालिनी स्वतःशीच म्हणते की नित्या आता तुझ्या काळजाचा तुकडा तुझ्या काळजापासून तुटणार आहे. इकडे सर्वजण क्रिकेट खेळत असतात, तात्या बॅटिंग करत असतात. राजमा म्हणते की पहिल्याच बॉलला आता विकेट पाहिजे बरं का. तात्या म्हणतात की वाट बघा, पहिल्याच बॉलला सिक्सर मारतो की नाही बघा. नित्या आम्हाला म्हणते की आपली लक्ष्मी आता आणखी शिकणार आहे, तिचा फॉर्म भरला आहे. आम्हा म्हणते की गौरे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत बघ, मला तर खूप भारी वाटते. तितक्यात पाहुणी त्या ठिकाणी येते. सावरी तिला म्हणते की तू इकडं कुठं येतेस गं. पाहुणी म्हणते की सर्वांसाठी मिठाई आणली होती. विमल म्हणते की कशासाठी आणली ती. पाहुणी म्हणते की माझा पहिला पगार होणार आहे आणि मालकीनबाईच तो देणार आहे, म्हणून त्याच्याच खुशीमध्ये मी मिठाई आणली आहे. माझा आनंद मला तुमच्या सर्वांसोबत वाटायचा होता म्हणूनच आले आहे मी इथे. नित्या पुढे जाते आणि तिला म्हणते की तुझं मनापासून अभिनंदन आहे आणि तूच तुझ्या हाताने यातील मिठाई आधी आई आणि तात्यांना दे. पाहुणी म्हणते की आई तात्या पहिला मान तर तुमचंच आहे. त्या दोघांनाही पेढे देते आणि माझ्या सर्व चुका गोड मानून पोटात घाला असं बोलते. आदिराजच्या हातामध्ये पेढ्याचा बॉक्स देते आणि जाते मी असं म्हणते. नित्या म्हणते जाते नाही, नेहमी येते असं म्हणावं, आणि खरंच मधून येत जा असंच, हे तुझंच घर आहे. पाहुणी म्हणते की माहिती आहे हे माझंच घर आहे, पण आता मला इथं जागा नाही, पण एक दिवस माझ्या हक्काची जागा मी इथं नक्कीच मिळवून दाखवेल, आणि रडतच तिथून निघून जाते. आदिराज म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही जर पाहुणीसोबत अशाच वागत राहिला ना तर एक दिवस नक्की तिचं मन बदलेल
आणि असं म्हणून पेढा खातो. पेढ्याचा बॉक्स सावरीकडे देतो. सावरी सर्वांना पेढे वाटते. इकडे रेस्ट हाऊसवरती शालिनी पावनीला म्हणते की काय ग, रडत का येत आहेस? मिठाई काय फेकून दिली का त्यांनी? पावनी म्हणते की नाही, फेकून नाही दिली, पण मलाच जरा मन भरून आलं होतं. माझ्या एका चुकीमुळे मी सगळं काही गमावलं आहे याची जाणीव झाली आहे मला. शालिनी म्हणते की एवढा पुळका आला आहे का तुला त्यांचा? सिलेंडरचा स्फोट करून उडवणार होती ना तू सगळ्यांना? तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मिठाई खाल्ल्यामुळे सर्वजण बेशुद्ध पडलेले असतात. काही गुंड येतात आणि राजमाला तिथून उचलून घेऊन जातात. काही वेळानंतर सर्वजण शुद्धीवर येऊ लागतात. सावरी म्हणते की राजमा कुठे आहे? राजमा नाही हे पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. दुसरीकडे शालिनीने राजमाला बांधून ठेवलेलं असतं. राजमा बेशुद्ध असते. शालिनी तिला म्हणते की तुझी लाडकी मामी शालिनी मामी आहे मी. आता ही मामी तुला ढगात पाठवणार आहे, कारण आजी आजोबा तुझी तिथं वाट बघतायत. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल